नमस्कार बहिणींनो, आजचा आपला विषय आहे की लाडकी बहीण योजनाचे फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार, म्हणजेच की फेब्रुवारीचं जे वितरण आहे ते 1500 रुपये कधी मिळणार. आता मार्चचा दुसरा आठवडासुद्धा सुरू झाला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये कधी लाभार्थ्यांच्या खात्यात येईल. ओके, सो बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो, म्हणून आपण सगळे पॉईंट्स स्टेप बाय स्टेप आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आता पॉईंट नंबर 1चं जर सांगायचं झालं तर फेब्रुवारीचे पैसे अजून आलेले नाही आहेत. ओके, सो बेसिकली आता याचं जर सांगायचं झालं तर फेब्रुवारी 2026चा जो हप्ता आहे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात अजून जमा झालेला नाही आहे. पडताळणी प्रक्रिया अजूनसुद्धा सुरू आहे. हे एक कारण आहे पैसे लेट येण्याचं. अनेक लाभार्थ्यांचे KYC पूर्ण झालेलं नाही आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, टेक्निकल इश्यूज सध्या चालू आहे. ओके, आणि पॉईंट नंबर 2 जर सांगायचं झालं पैसे कधी जमा होण्याची शक्यता असेल. आता जर याविषयी सांगायचं झालं तर सध्या अंदाजानुसार मार्च 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात फेब्रुवारीचा हप्ता DBTद्वारे थेट खात्यात जमा होऊ शकतो असं सांगितलं तर होतं, पण पहिला हप्ता तर निघून गेला आहे. आता चालू आहे दुसरा हप्ता, त्यामुळे थोडंसं वेट करा. पैसे नक्की येतील ज्यांची KYC कंप्लीट आहे. सरकारची अधिकृत माहिती अजून तरी प्रकाशित झालेली नाही आहे, त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने धीर धरणे गरजेचे आहे. पॉईंट नंबर 3, KYC आणि बँक खाते लिंक महत्त्वाचे आहे. ओके, सो बेसिकली याविषयी जर सांगायचं झालं, ओके, जर तुम्ही अजून KYC पूर्ण केले नसेल, महिलांनो आधार बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर 1500 रुपये जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. सरकारने 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख ठेवली आहे, म्हणून सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. आता पॉईंट नंबर 4चं जर सांगायचं झालं तर किती पैसे मिळतात या योजनेचे, तो सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण सांगतो. लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात DBTद्वारे मिळतात. यामुळे महिलांना घरगुती खर्च, शिक्षण आणि इतर गरजेच्या गोष्टींसाठी मदत होते. ओके, सो आता पॉईंट नंबर 5वा असा आहे, खूप बहिणींचा प्रश्न होता की पडताळणी महत्त्वाची का आहे. ओके, सो बेसिकली सरकारने फेब्रुवारीचे पैसे थांबवण्यामागे खालील कारणे सांगितले. लाभार्थ्यांची मोठी पडताळणी सुरू आहे. काही अर्ज अपात्र असल्यामुळे काढले जात आहेत. काहींनी चुकीची माहिती दिली होती. काही KYC पूर्ण केलेले नव्हते काही महिलांनी, म्हणूनच फेब्रुवारीचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. ओके, पडताळणी सध्या सुरू आहे. ओके, तर महिलांनो फेब्रुवारीचे पैसे मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आणि सरकारची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थोडासा धीर धरा, नक्कीच पैसे येतील. ओके, सो फेब्रुवारीचा हप्ता या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच येईल. ओके, जर तुम्हाला अशाच सरकारी योजना, महाराष्ट्राच्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच मी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओतर्फे टाकत असतो इथे. ओके, थँक्यू.